अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला चटपटीत अशी पत्तागोबीची भाजी कशी बनवायची ते सांगत आहे. तर पत्तागोबी म्हटलं की म्हणजे प्रत्येक जणांना आवडते असे नाही. लहान मुलांना तर बिलकुलच आवडत नाही असा माझा अनुभव आहे. पण आज जी मी भाजी बनवत आहे ती सर्वांनाच खूप छान प्रकारे आवडेल. तर मी पत्तागोबीची भाजी बनवायला सुरुवात करत आहे. तर ती सर्वांना खूप आवडणार आहे. अशा पद्धतीने मी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी अर्धा किलोचे जवळपास पत्तागोबी घेतलेली आहे आणि ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी चाळणीमध्ये त्यामधलं पाणी पूर्ण निस्तरून घेतलेलं आहे की जेणेकरून ती बनताना त्याला पाणी वगैरे सुटणार नाही आणि ते खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी 1 चम्मच मोहरी घेतलेली आहे, 1 चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच मी जिरा घेतलेला आहे आणि 3 ते 4 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 पळीभर मी खायचं तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे. आणि मी 2 ते 3 चम्मच असे लाल तिखट घेतलेले आहे. आणि या भाजीमध्ये टाकायसाठी मी मॅजिक मसाला हे पॉकेट बाजारामध्ये 5 रुपयाला उपलब्ध आहे. तर आपण ते एक पूर्ण पॉकेट त्यामध्ये ॲड करून टाकायचे आहे. त्यामध्ये भाजीची टेस्ट खूप वाढते आणि चवीला ते खूप छान लागते. तर मी आता पातेल्यामध्ये हे 1 पळीभर तेल, अगदी कमी तेलात होणारी ही भाजी खूप छान चवीला लागते. तर मी ते तेल पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी आले लसणाची जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट मी त्या तेलामध्ये टाकलेली आहे आणि ती छान असं लालसर होईपर्यंत आले लसणाची पेस्ट आपण कढईमध्ये फ्राय करत आहे. आपण त्यामध्ये 1 चम्मचभर मोहरी टाकायची आहे. छान आले लसणाची पेस्ट ही छान लालसर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे, 1 चम्मच जिरे टाकलेले आहे आणि 1 चम्मच मी हळद टाकलेली आहे आणि ते पण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच हे लाल तिखट टाकलेले आहे. आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे मोहरी आणि जिरे हे साबीतच टाकायचे आहे, ते ठेचून वगैरे टाकायचे नाही. आणि त्यावर मी पत्तागोबी टाकलेली आहे आणि ती छान मिक्स करून घ्यायची. त्यामध्ये ही पत्तागोबी टाकून छान मिक्स करायची आहे. आणि विशेष म्हणजे याच्यावर झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही. बिना झाकणाचीच मीडियम फ्लेमवर ती छान फ्राय होऊ द्यायची आहे, तेव्हाच त्याची टेस्ट खूप छान येते. तर मी आता सर्व मिक्स करून हे फ्राय करायला ठेवलेली आहे. छान याला असं होऊ द्यायचं आहे. त्याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही. झाकण जर ठेवलं तर त्याची वाफ आतमध्ये जमा होते आणि ती भाजीत पडायला सुरुवात होते. त्यामुळे ते एक प्रकारचं पाणी जमा होऊन त्याला असं चपचपीतपणा येते. त्यामुळे भाजीची चव जाऊ शकते आणि भाजीची चव जातेच. त्यामुळे त्याच्यावर झाकण बिलकुल ठेवू नये, हे विशेष. आणि हे पूर्ण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मॅगी मसाल्याची जे पॉकेट असते पूर्णपणे टाकून द्यायचे आहे आणि आणखीन पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ पण आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहे. आता आपल्याला ही 10 ते 15 मिनिटे मीडियम फ्लेमवर छान होऊ द्यायची आहे. तर अशी छानशी आपली भाजी तयार झालेली आहे. मीठ मी आता वरून टाकत आहे, कारण त्यामुळे जर मी आधीच ॲड केले असते तर त्या भाजीला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं असतं. आणि तुम्ही पण जेव्हा भाजी तयार कराल तेव्हा मीठ आधी टाकण्याऐवजी भाजी तयार झाल्यानंतर मीठ टाकायचं.
त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आधीच जर आपण मीठ त्यामध्ये टाकलं तर त्या भाजीला पाणी सुटू शकते आणि त्यामुळे भाजीची चव जाऊ शकते. तर मी आता मीठ टाकून पूर्ण मिक्स केलेले आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनटं आपल्याला त्याला छान मीठ मिक्स होईपर्यंत राहू द्यायचं आहे. तर बघा कशी छान अशी भाजी तयार झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि जेवढी ही दिसायला छान दिसत आहे तेवढीच चवीलासुद्धा ही खूप छान झालेली आहे. बघा मी तुम्हाला दाखवते आहे. आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर ती बारीक कापून जर याच्यावर टाकली तर त्याची चव आणखीन जास्त वाढेल. माझ्याकडे ती उपलब्ध नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे. तर ही जी भाजी आहे ही सर्वांनाच खूप छान आवडेल. लहान मुलेसुद्धा टिफिनमध्ये अगदी आवडीने नेतील. आणि खूप छान अशी याची टेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही एकदा बनवून पहा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.